नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे त्रिबोल यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूडवर काय काय चाललंय। त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लारा दत्ता साकारणार कैकेयीची भूमिका। रामायण आणि महाभारताची गोडी भारतीयांमध्ये आजही अबाधित आहे। या विषयावर अनेक टीव्ही मालिका, चित्रपट बनले आहेत। अगदी अलीकडेच रामायणवर आधारित आदिपुरुष हा चित्रपटही येऊन गेला। आता नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला रामायण हा आगामी चित्रपट चर्चेत आहे। छिछोरे, बवाल आणि दंगल यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे नितेश तिवारी रामायण या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत। हा चित्रपट 3 भागात बनवण्याची तयारी सुरू असून त्यातील पहिला भाग 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा भारतातील मेगा बजेट चित्रपटांमध्ये समावेश होणार आहे, जो 500 कोटीमध्ये बनत आहे। या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीरामाची भूमिका साकारणार आहे। साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे आणि KGF फेम यश रावणाची भूमिका साकारणार आहे। चित्रपटातील इतर पात्रांच्या कास्टिंग विषयी सतत अपडेट्स येत आहेत। आता वृत्तावर विश्वास ठेवला तर नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर सेक्रेड गेम्स या मालिकेतील कुक्कूची भूमिका साकारणारी कुबरा सईद या चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारणार आहे। लारा दत्ता या चित्रपटात राजा दशरथाची तिसरी पत्नी कैकेयीची भूमिका साकारणार आहे। मार्च 2024 पासून रामायण चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे। लारा मार्च मध्येच शूटिंग सुरू करणार आहे। कैकेयीची व्यक्तिरेखा रामायणातील महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे लारा ही भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारेल असे नितेश तिवारीचे मत आहे। लारा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे। चित्रपटात हनुमानाची भूमिका सनी देओलने आणि कुंभकर्णाची भूमिका बॉबी देओलने करावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।